करते माननीय डॉक्टर रेखा शेळके मॅडम यांना की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. सर्वांना नमस्कार. 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा भारताच्या अखंड राष्ट्रप्रवाहात विलीन झाला. या शौर्यगाथेला स्मरून दरवर्षी आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करतो. त्या निमित्ताने आज MGM विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित या कार्यक्रमात आपल्याला सर्वांना एवढ्या सकाळी प्रेरणा देण्यासाठी प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर प्रभाकर देव सर, ज्येष्ठ इतिहास संशोधक, आपल्या समोर थोड्या वेळात मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवित आहेत विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर विलास सपकाळ सर. तसेच या कार्यक्रमाला माननीय कुलसचिव डॉक्टर आशिष गाडेकर सर, सर्व अधिष्ठाता, प्राध्यापक आणि आपण सर्व MGM फॅमिली इथं उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. स्वातंत्र्य हे कोणत्याही समाजाचे सर्वात मोठे मूल्य आहे. मात्र भारत स्वतंत्र झाल्यानंतर 17 सप्टेंबर 1948 पर्यंत मराठवाडा तत्कालीन हैदराबादच्या निजामशाहीच्या जोखाडात अडकून होता. या मातीतल्या शूरवीरांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी, क्रांतिकारकांनी निजामशाहीचा अन्यायकारक अंधार दूर करण्यासाठी लढा उभारला. या संघर्षाला असंख्य बळी गेले, रक्त सांडले, बलिदाने दिली गेली. शेवटी भारतीय सैन्याच्या पोलीस ॲक्शनमुळे निजामशाही कोसळली आणि 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाड्याचा भारतात विलीन झाला. आज आपण या शूरवीरांना, त्यागी स्वातंत्र्य सैनिकांना विनम्र अभिवादन करण्यासाठी एकत्र आलो आहोत. हा दिवस केवळ स्मरणाचा नसून तो प्रेरणेचा दिवस आहे. त्याच्या संघर्षातून आपण आजच्या पिढीला राष्ट्रनिष्ठा, त्यागभाव आणि लोकशाही मूल्य शिकण्याची संधी देणार आहोत. म्हणूनच मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा आपल्या इतिहासातील अमूल्य वारसा आणि आपल्या भावी वाटचालीचा दीपस्तंभ आहे. त्या सर्व शूरवीरांना आजचा हा कार्यक्रम सामूहिक कृतज्ञतेची आणि अभिवादन करण्यासाठीच आहे. आपण सगळे या कार्यक्रमासाठी आला. तुम्हाला सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या परत एकदा अनेक शुभेच्छा आणि मी इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर मी विनंती करते MGM विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर विलास सपकाळ सर यांनी आपले आजचे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर प्रभाकर देव सरांचं स्वागत करावं. वयाच्या 90व्या वर्षी सुद्धा सर अतिशय उत्साहात कार्यरत आहेत. त्यांचा उत्साह कुठेही कमी दिसून येत नाहीये. सरांचा थोडक्यात परिचय करून देते. आपण सर्वजण सरांचं व्याख्यान ऐकण्यासाठी आतुर आहोतच, पण तत्पूर्वी एकदा थोडक्यात त्यांचा परिचय ऐकूया. नूतन विद्यालय सेलू येथून सरांचं शिक्षण झालेलं आहे, प्राथमिक शिक्षण. गव्हर्नमेंट कॉलेज औरंगाबाद येथे त्यांनी इंटर आर्ट्स केलेलं आहे.
तसेच मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद इथून BA MA आणि PhD अशा तिन्ही पदव्या त्यांनी तिथून घेतलेल्या आहेत. बलभीम कॉलेज बीड मधील जे आहे ते तिथे इतिहासाचे प्राध्यापक म्हणून ते रुजू होते. त्याच्यानंतर डॉक्टरेट जेव्हा त्यांना प्राप्त झाली त्यानंतर नांदेड येथील यशवंत महाविद्यालयाच्या पदव्युत्तर इतिहास अध्यापन संशोधन विभागात प्रोफेसर व विभाग प्रमुख म्हणून ते रुजू झाले. PhD वगैरे अशा अनेक पदव्या त्यांनी प्राप्त केलेल्या आहेतच. त्याचसोबत त्यांनी PhDचे संशोधन मार्गदर्शक म्हणून 5 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने हैदराबाद मुक्तीसंग्राम स्वातंत्र्य सेनानींचा जे संशोधन होतं त्यात सुद्धा त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून बराच मोठा त्यांचा परिचय आहे, पण वेळेची मर्यादा आणि आपल्याला त्यांचं व्याख्यान ऐकायचं म्हणून. पण सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी 25 ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत त्यांचे. आणि आज वयाच्या 90व्या वर्षी सुद्धा त्यांचं लिखाण सुरूच आहे आणि ते स्वतः कार्यरत आहेत. चला तर मग यानंतर ऐकूया सरांचं व्याख्यान. आणि विषय आहे हैदराबाद मुक्तीसंग्राम अर्थात शेवटच्या राजसत्तेविरुद्धचा संघर्ष, जो खरं तर सगळ्यात महत्त्वाचा संघर्ष होता असं मला वाटतं की या संघर्षानंतरच आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा असा हा विषय आहे आणि त्यावर आज सरांचे बोल आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. चला तर मग ऐकूयात सरांचं व्याख्यान. व्यासपीठावर सर्व माननीय आणि उपस्थित बंधू भगिनींनो, हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या स्मरणदिनी आज आपण एकत्र जमलेलो आहोत. हा दिवस सातत्याने आपण साजरा करत आलेलो आहोत. याचं कारण असं आहे की आपण भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करू शकलो नाही आहे. त्यामुळे हैदराबाद मुक्तीसंग्राम म्हणजे नेमकं काय आहे हे समजून जर घ्यायचं असेल तर भारताचं पारतंत्र्य कशा स्वरूपाचं होतं हे पहिल्यांदा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. एक फार मोठा गैरसमज आपला आहे की संपूर्ण भारत ब्रिटिशांनी आपल्या ताब्यात घेतलेला होता. हा चुकीचा समज आहे, गैरसमज आहे. प्रत्यक्ष वास्तव हे आहे की ब्रिटिशांनी प्रत्यक्ष ताब्यात असलेला भाग म्हणजे प्रेसिडेन्सीज होता. मुंबई, कलकत्ता, मद्रास ह्या ज्या प्रेसिडेन्सीज होत्या इथे इंग्रजांचं प्रत्यक्ष राज्य होतं. या प्रेसिडेन्सीजच्या शिवाय भारतामध्ये 565 राज्य अस्तित्वात होते. ज्या राज्यावर इंग्रजांचा प्रत्यक्ष ताबा नव्हता हे सगळे राजे इंग्रजांचे मांडलिक होते आणि इथे इंग्रजांचा झेंडा कधीच फडकला नाही. अशाच मांडलिक राज्यांपैकी सगळ्यात मोठं राज्य म्हणजे आपल्या हैदराबादचं राज्य होतं. हैदराबादच्या राज्यामध्ये देखील इंग्रजांचा कधीही युनियन जॅक फडकला नाही. तो जास्तीत जास्त कुठे फडकला तर औरंगाबादच्या कॅन्टॉनमेंटमध्ये, जालन्याच्या कॅन्टॉनमेंटमध्ये, गुलबर्ग्याच्या कॅन्टॉनमेंटमध्ये, म्हणजे जिथे जिथे ब्रिटिशांचं सैन्य या संस्थानिकांनी स्वीकारलं होतं तेवढ्या पुरतं फक्त इंग्रजांचा प्रभाव होता. उर्वरित हैदराबाद राज्यात इंग्रजांचा अजिबात संबंध नव्हता. सांगायचा मतितार्थ असा की हैदराबादचा मुक्तीसंग्राम समजून घ्यायचा आहे तो एका वेगळ्या अनुषंगाने मी आपल्यासमोर मांडणार आहे. हैदराबादचा मुक्तीसंग्राम भारतात विलीन झाला, हैदराबाद राज्य भारतात विलीन झालं हे जसं महत्त्वाचं आहे त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट ही आहे की भारतातला नव्हे जगातला शेवटचा राजा संपुष्टात आला. पाश्चात्य जगामध्ये तुम्हाला माहिती आहे संपूर्ण जगातच गेली शेकडो वर्ष असंख्य राजे राज्य करत होते. या राजांचं राज्य हाच एकूण राजकारणाचा रूढ असा संकेत होता. असे असंख्य राज्य युरोपात होती. युरोपातली फ्रेंच राज्यक्रांती महत्त्वाची याच्यासाठी मानली जाते की या फ्रेंच राज्यक्रांतीने युरोपातली राजसत्ता संपवली आणि समता, विश्वबंधुत्व आणि या संकल्पना रूढ केल्या, लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटीच्या. फ्रेंच राज्यक्रांतीचं जसं युरोपीय इतिहासामध्ये महत्त्व आहे तितकंच किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्त्व हैदराबाद राज्यातल्या विलिनीकरणाचं आहे. कारण
भारतामध्ये जसा पाश्चात्य जगामध्ये जसा युरोप, जसं फ्रान्स हा शेवटची राजसत्ता होती, तसंच भारतामध्ये देखील हैदराबाद हे शेवटचं राज्य होतं. हैदराबादमध्ये एकूण भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की भारतामध्ये संपूर्ण ब्रिटिशांचं कधीच राज्य नव्हतं, हे मी सुरुवातीला सांगितलं. परंतु ब्रिटिशांच्या राज्याच्या शिवाय 563 राजे स्वतंत्रपणे इथे राज्य करत होते. मुळात पाश्चात्यांचा हा भ्रमच होता. भ्रम हा शब्द मुद्दाम मी वापरतोय की भारत हा एकसंघ असा राष्ट्र नाहीच आहे. अनेक राज्यांचे मिळून ते कडबोळ आहे. अगदी महाराष्ट्रापेक्षा लहान इंग्लंड आहे. इंग्लंड काय, फ्रान्स काय, जर्मनी काय, इटाली काय, ही सगळी राज्य त्या तुलनेत जर घेतली लक्षात तर महाराष्ट्र एवढीच आहे. तेव्हा महाराष्ट्र एवढी असंख्य राज्य युरोपात आहेत, पण ती स्वतंत्र राज्य आहे. तशीच भारतामध्ये देखील अशी असंख्य स्वतंत्र राज्य आहेत आणि ती स्वतंत्रच राहावीत या दृष्टिकोनातून इंग्रजांच्या प्रशासनाची वाटचाल चालू होती. याचा प्रत्यक्ष पुरावा जर आपल्याला पाहिजे असेल तर तो जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ब्रिटिशांनी जे भारताला स्वातंत्र्य दिलं ते कुणाला स्वातंत्र्य दिलं तर ब्रिटिशांच्या प्रत्यक्ष ताब्यात असलेल्या रयतेला स्वातंत्र्य दिलं. म्हणजे मुंबई, कलकत्ता, मद्रास ह्या जो भाग आहेत याला स्वातंत्र्य मिळालं. आमच्या महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर पुण्याला मिळालं, नगरला मिळालं, सोलापूरला मिळालं, अगदी विदर्भात मिळालं. आपल्या आजूबाजूचा जो प्रदेश आहे तो सगळा ब्रिटिशांच्या तावडीतून सुटला. परंतु याशिवाय 565 राज्य अस्तित्वात होती. ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देताना या 562 राजांनाही स्वातंत्र्य दिलं आणि त्यांना 3 पर्याय ठेवले. तुम्ही आता स्वतंत्र झालात, आमचे मांडलिक राहिलेला नाहीत, आता तुम्हाला पाहिजे असेल तर भारतात विलीन व्हा, नसेल पाकिस्तानात विलीन व्हा, आणि भारतात किंवा पाकिस्तानातही विलीन व्हायचं नसेल तर सरळ स्वतंत्र राहा. बघा केवढा मोठा डाव होता इंग्रजांचा. 562 राजे जर स्वतंत्र राहिले असते तर भारतीय उपखंडामध्ये 562 अधिक भारत अधिक पाकिस्तान असे 564 राज्य अस्तित्वात दिसते. केवढी भयानक अवस्था होती. या भयानक अवस्थेतून सोडवण्याचं काम जर खऱ्या अर्थानं कोणी केलं असेल तर ते सरदार वल्लभभाई पटेलांनी केलं. सरदार वल्लभभाई पटेलांनी प्रत्येक राजाला समक्ष भेटून त्याला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला की बाबा रे, ब्रिटिशांनी जरी हे 3 पर्याय तुम्हाला दिलेले असले तरी तुम्ही भारतात विलीन होणं हाच एकमेव चांगला पर्याय आहे आणि भारत राष्ट्र म्हणून उभं राहू शकतं. सुदैवानं 565 राज्यांपैकी 562 राजे सरदार वल्लभभाई पटेलांच्या या समजावणीला कन्व्हिन्स झाले आणि भारतात विलीन व्हायचं त्यांनी ठरवलं. विलिनीकरणावर त्यांची सही झाली. अपवाद राहिला फक्त हैदराबादचा, जुनागडचा आणि काश्मीरचा. जुनागड स्वतंत्र राहू इच्छित होतं, याचं कारण गुजरातच्या बॉर्डरवर होत होते. म्हणजे पाकिस्तान एका बाजूला, पाकिस्तान एका बाजूला भारत. त्यांनी विचार असा केला की आपण जर स्वतंत्र राहिलो तर मुस्लिम राष्ट्र आपण असल्यामुळं मुसलमानांचं म्हणजे पाकिस्तानचा सपोर्ट आपल्याला मिळेल, बॉर्डरवर असल्यामुळं भारताचाही सपोर्ट आपल्याला मिळेल आणि आपण बफर स्टेट भारताच्या आणि पाकिस्तानच्या मधला ही भूमिका आपण हे करून निभावू शकतो. तसाच प्रसंग दुसरा काश्मीरने घेतला. काश्मीरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असा की काश्मीरमध्ये मेजॉरिटी ही हिंदूंची, मुसलमानांची, आणि राजा हरिसिंग हा हिंदू. त्यामुळे राजा हरिसिंगालाही असं वाटलं की आपणही स्वतंत्र राहावं, काही हरकत नाही आहे, कारण आपण राजा हिंदू असल्यामुळं भारताचा सपोर्ट मिळेल आणि आपली पॉप्युलेशन सगळी मुस्लिम असल्यामुळं पाकिस्तानचा सपोर्ट मिळेल. असं दोघांच्याही सपोर्टवर आपण जिवंत राहू शकू, हा भ्रम काश्मीरच्या हरिसिंगाचा होता. आणि तिसरं उदाहरण आहे ते हैदराबादच्या राज्याचं. हैदराबादचा राजा हा असं मानत होता की पाकिस्तान निर्मिती झाल्यानंतर आता मुस्लिमांचं
आधारस्थान म्हणून जर कुठलं राहील तर ते आपलं हैदराबादचं राज्य राहू शकतं. म्हणून हैदराबाद राज्य आपण टिकवलंच पाहिजे, कारण भारतात उरलेल्या मुस्लिमांना आधार मिळेल. ही भूमिका हैदराबादच्या राज्याची होती. काश्मीर आणि हैदराबादची तुलना करता आणखी एक फरक लक्षात घ्यावा की हैदराबाद राज्यामध्ये अगदी काश्मीरच्या विरोधी परिस्थिती हैदराबाद राज्याची होती. काश्मीरमध्ये जसं मेजॉरिटी मुस्लिम होती, राजा हिंदू होता, अगदी त्याच्या विरुद्ध परिस्थिती आपल्या हैदराबाद राज्यात आहे. हैदराबाद राज्याचा राजा मुसलमान आहे आणि मेजॉरिटी पॉप्युलेशन हिंदू आहे. 85% हैदराबाद राज्यात ही जी रयत होती ती हिंदू रयत होती आणि फक्त 15% मुस्लिम रयत होती. आणि दुसरं आणखी महत्वाचं एक गोष्ट लक्षात घ्या की हैदराबादमधला भारतीय हा स्वातंत्र्य संग्राम जो आहे, हा स्वातंत्र्य संग्राम म्हणजे केवळ हैदराबाद राज्यातल्या लोकांना स्वातंत्र्य मिळवण्यापुरता मर्यादित नाही आहे, तर तो भारतातला आशिया खंडातला शेवटचा राजा संपवण्याचा संघर्ष आहे. आणि म्हणून हा संघर्ष जर लक्षात घेतला तर या संघर्षाला युरोपीय इतिहासामध्ये फ्रेंच राज्यक्रांतीला जे महत्व आहे तेवढेच महत्व खरं म्हणजे हैदराबादच्या मुक्तीसंग्रामाला आहे. आणि म्हणून मी या भूमिकेकडे या संघर्षाकडे असं पाहतो की हा संघर्ष म्हणजे जगातला आशिया खंडातला राजसत्ता संपवण्याचा शेवटचा संघर्ष आहे. आणि या भूमिकेतून जर आपण या भारतीय स्वातंत्र्य संग्राम आपल्या हैदराबाद मुक्ती संग्रामाकडे पाहिलं तर एक वेगळीच दृष्टी आपल्याला मिळते. आणि त्या दृष्टिकोनातून आपण हैदराबाद मुक्ती संग्राम समजून घेऊया. एक लक्षात घ्या की हैदराबादचा मुक्ती संग्राम हा अगदी 15 ऑगस्ट 1947ला सुरू झाला असं नाही आहे. याची सुरुवात होते 1937ला. 1937ला हैदराबाद राज्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी घडतात. एक स्टेट काँग्रेसची प्रस्थापना होते आणि स्टेट काँग्रेसची प्रस्थापना होऊन लोकांना संघटित करण्याचा पहिला प्रयत्न होतो. आता दोन्ही भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि हैदराबाद राज्यातला मुक्तीसंग्राम याची जर तुलना तुमच्या डोक्यात असेल तर ब्रिटिशांच्या विरुद्धचा संघर्ष तुलनेनं सोपा होता. कारण 1885 साली इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय काँग्रेसची स्थापना केलेली होती आणि भारतीयांना संघटित होण्याचं स्वातंत्र्य 1885 मध्येच ब्रिटिशांनी दिलेलं होतं. त्या पार्श्वभूमीवर जर आपण हैदराबादचा विचार केला तर 1937च्या दरम्यान हैदराबाद स्टेट काँग्रेस स्थापनेचा प्रयत्न झाला. आणि ज्या दिवशी काँग्रेसची स्थापना झाली त्याच दिवशी निजाम स्टेटनी एक फतवा जाहीर केला आणि हैदराबाद स्टेट काँग्रेसवर बंदी आली. तेव्हा फरक लक्षात घ्या की हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम अगदी 1900 स्थापनेच्या म्हणजे भारतीय काँग्रेसच्या हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या स्थापनेपासूनच हा भूमिगत चळवळ झाली. भूमिगत चळवळ हा शब्द जेव्हा आपण भारतीय स्वातंत्र्य संग्रामात वापरतो तेव्हा आपल्या नजरेसमोर एक वेगळा विशिष्ट वर्ग येतो. ज्यांना पण हिंदुत्ववादी म्हणतो. हिंदुत्ववाद्यांचा संघर्ष जो आहे तो भूमिगत होता आणि गांधीजींच्या नेतृत्वाखालचा संघर्ष जो आहे तो सत्याग्रही संघर्ष होता. असा एक गैरसमज वास्तव हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामात हैदराबादच्या मुक्ती संग्रामामध्ये ते समीकरण लावून आपल्याला चालणार नाही. कारण हैदराबादचा सगळा स्वातंत्र्य संग्राम अगदी महात्माजींच्या नेतृत्वाखालचा काँग्रेसी संग्राम देखील हा भूमिगत आहे 1937 पासूनच. कारण 1937लाच काँग्रेसवर बंदी आली आणि म्हणून 1937ला पहिला संघर्ष होतो तो म्हणजे वंदे मातरम चळवळ. वंदे मातरम चळवळीने आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की स्वातंत्र्याची कल्पना आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्या नजरेसमोर उर्वरित भारत आहे. ब्रिटिशांच्या काळात ब्रिटिशांच्या ताब्यात असलेला भारत आहे आणि ब्रिटिश प्रशासनानं दिलेला स्वातंत्र्य त्यांच्या प्रशासनात असलेली सगळी भूमिका ही आपल्या नजरेसमोर येते.
हैदराबादचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एक कृपा करून लक्षात घ्या, पश्चिम म्हणजे एकूण भारतामध्ये ब्रिटिश प्रशासनामध्ये जे स्वातंत्र्य होतं त्या स्वातंत्र्याचा तिळमात्र भागही हैदराबाद राज्यामध्ये उपलब्ध नव्हता. अगदी स्टेट काँग्रेसची स्थापना झाली आणि ज्या दिवशी स्टेट काँग्रेसची स्थापना झाली त्याच दिवशी स्टेट काँग्रेसवर बंदी आली. म्हणजे संघटन स्वातंत्र्य हैदराबाद राज्यात तिळमात्र नव्हतं. धार्मिक स्वातंत्र्याचा तर प्रश्नच नाहीये. भलेही 85% इथे रयत हिंदू होती तरी 15% असलेल्या मुस्लिमांचं डॉमिनेशन संपूर्ण हैदराबाद राज्यात होतं. त्यामुळे या प्रश्नाकडे हिंदू मुसलमान या दृष्टिकोनातून पाहावं असं मला अजिबात वाटत नाहीये. हा प्रश्न हिंदू मुस्लिम या पद्धतीचा हा प्रश्नच नाहीये. हा प्रश्न आहे स्वातंत्र्याचा. आणि कुणाच्या स्वातंत्र्याचा? या राज्यामध्ये राहणाऱ्या बहुसंख्य रयतेच्या स्वातंत्र्याचा. उर्वरित भारतातली राजसत्ता ब्रिटिशांनी केव्हाच नष्ट केली, पण हैदराबाद राज्यात मात्र राजसत्ता कायम टिकू शकते. तर गंमत एक बघा की हैदराबाद राज्याची स्थापना 1724 मध्ये होते. 1724 मध्ये ही स्थापना होते. याचं कारण मुघल राज्य संपलेलं असतं. औरंगजेबाचा 1707 साली मृत्यू होतो आणि हैदराबाद आणि मुघलांचं राज्य विस्कळीत होतं. अशा अवस्थेमध्ये हैदराबादचा सुभेदार हा स्वतःला स्वतंत्र राजा म्हणून डिक्लेअर करतो आणि आपण ज्या औरंगाबाद शहरात बसलेलो आहोत या औरंगाबाद शहर हेच हैदराबादची पहिली राजधानी बनते 1724 साली. आणि हैदराबाद राज्य अस्तित्वात येतं ज्या हैदराबादची राजधानी औरंगाबाद आहे. या काळात सांगायचा मतितार्थ मुघलांचा वारसा सांगणारा हा स्वतः निजाम हा मुघलांशी ज्याला म्हणू आपण बेईमानी करून स्वतःचं राज्य स्थापन करतो आणि शेवटपर्यंत मुघलांचा वारसा मी चालवणार ही भूमिका घेतो. हा दुटप्पीपणा सामान्यपणे आपल्याला चटकन लक्षात येतो. सांगायचा मतितार्थ असा की हैदराबाद राज्याची स्थापना 1724 मध्ये होते आणि 1724 पासून ते अगदी 1948 पर्यंत हे हैदराबाद राज्य कायम राहते. 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं असं जेव्हा मी म्हणतो औरंगाबादचा माणूस तेव्हा त्याला लक्षात येतं की भारताला स्वातंत्र्य मिळालं पण हैदराबादला स्वातंत्र्य मिळालेलं नाही. मला औरंगाबाद मी माझा त्यावेळेस वय 10 वर्ष आहे. 1947-48चं मला अगदी आठवत आहे की इथे 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र भारताचा झेंडा फडकवणं हे शक्य नव्हतं. ज्यांनी झेंडा फडकवला आणि वंदे मातरम म्हटलं, वंदे मातरम हा उद्घोष केला, त्या सगळ्यांना तुरुंगात डांबलं गेलं. औरंगाबादमध्येही अशा असंख्य कार्यकर्ते होते की ज्यांना 1947च्या 15 ऑगस्टला तुरुंगात डांबलं गेलं. तेव्हा सांगायचा मतितार्थ असा की भारतातल्या पारतंत्र्यापेक्षाही म्हणजे ब्रिटिशांच्या पारतंत्र्यापेक्षाही हैदराबाद राज्यातलं पारतंत्र्य भयानक होतं हे वास्तव म्हणून आपल्याला लक्षात घ्यावं. ही भयानकता हिंदू मुसलमान या शब्दामध्ये मी व्यक्त करू इच्छित नाही, पण प्रत्यक्षात ती त्याच अर्थाची होती. 15% असलेल्या मुस्लिमांच्या मध्ये संपूर्ण राज्यातला सगळा जो प्रशासन व्यवस्था आहे ती त्यांच्या ताब्यात होती. प्रशासनाची मुख्य भाषा उर्दू भाषा होती. मराठीला कुठलाही वाव नव्हता, तेलुगूला वाव नव्हता, कुठल्याही कानडीला भाषेला वाव नव्हता. सगळा प्रभाव जो होता तो या उर्दू माध्यमाचा होता. उर्दू माध्यमातून स्वतंत्र शिक्षण देणारं उस्मानिया विद्यापीठ अस्तित्वात आलेलं होतं. सांगायचा मतितार्थ हा की हैदराबाद राज्यात, मराठवाड्यात आणि प्रत्यक्षात औरंगाबाद सारख्या शहरात वास्तव जे होतं ते पूर्णपणे पारतंत्र्याच्या स्वरूपातलं वास्तव. आपण पूर्णपणे पारतंत्र्यात होतो अगदी 1947ला देखील. आणि मग प्रश्न निर्माण झाला की हा भारतीय स्वातंत्र्य संग्राम हैदराबाद राज्यात केव्हा सुरू झाला नेमका? तर 1937ला जेव्हा
स्टेट काँग्रेसची स्थापना करण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा स्टेट काँग्रेस ज्या दिवशी स्थापना झाली त्याच दिवशी हैदराबादच्या निजामानं फरमान काढलं आणि स्टेट काँग्रेसवर बंदी आली. त्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वातला गांधींच्या प्रेरणेने झालेला हैदराबादमधला संघर्ष हा देखील स्वातंत्र्य संग्राम पूर्णपणे भूमिगत होता. ओपनली अशा प्रकारचा कुठलाही संघर्ष करता येत नव्हता. आणि मग प्रश्न असा इथे निर्माण झाला की हा भूमिगत संघर्ष कसा लढला गेला. शेकडोंनी अक्षरशः स्वातंत्र्य सैनिकांनी जीवावर उदार होऊन, हे माहिती होतं की तिरंगा बाळगला की तुम्हाला तुरुंगात दाबलं जाईल, तरीही ही माणसं तिरंगा फडकवत होती, स्वातंत्र्याचा उद्घोष करत होती. आणि ही सगळी चळवळ जी सुरू होते तो प्रत्यक्षात 1937. एक साधा प्रसंग 1937ला घडतोय. विद्यापीठाची आणखी एक महत्वाची गोष्ट, तुलनाच करायची असेल उर्वरित भारताची आणि हैदराबाद राज्याची, तर जेव्हा उर्वरित भारतामध्ये म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये 1858 साली मुंबई विद्यापीठ स्थापन झालं. त्यानंतर मुंबई आणि कलकत्ता म्हणजे बाकी सगळी विद्यापीठं अस्तित्वात आली. सगळा प्रचंड विकास झाला, शैक्षणिक विकास झाला. त्या पार्श्वभूमीवर हैदराबाद राज्याचा जर विचार केला 1947-48चा, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की 1947ला ज्या मराठवाड्यामध्ये आज 4-5 विद्यापीठ आणि शेकडो कॉलेजेस आहेत, त्या मराठवाड्यातल्या 5 जिल्ह्यांमध्ये फक्त एक इंटरमिजिएट कॉलेज होतं, ते औरंगाबाद. ही अवस्था अगदी स्वामी रामानंद तीर्थांनी नांदेडला पीपल्स कॉलेज काढेपर्यंत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबादला मिलिंद कॉलेजची प्रस्थापना करेपर्यंत ही अवस्था आहे. कुठल्याही प्रकारचा शैक्षणिक सुविधा, शैक्षणिक सोयी उपलब्धच नाहीत, अशी अवस्था हैदराबाद राज्याची आहे. आणि या अवस्थेमध्ये तुम्ही कितीही निधर्मी स्वरूप भूमिकेतून हा संघर्ष समजून घ्यायचा प्रयत्न केला तरी दुर्दैवानं आपल्याला हे स्वीकारावंच लागतं की मुसलमानांच्या दृष्टिकोनातून, निजाम प्रशासनाच्या दृष्टिकोनातून हा संघर्ष धार्मिक होता. त्यांनी मुस्लिमांचाच प्रभाव कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याचं उत्तम उदाहरण 1937 साली दिसतं. 1937 साली वंदे मातरम चळवळ सुरू झाली. आणि वंदे मातरम चळवळ म्हणजे विद्यार्थ्यांची चळवळ आहे. काय झालं त्यावेळेस आजही ते हॉस्टेल आहे, तुम्ही कधी गेलात तिकडे तर आता वंदे मातरम हॉल बांधला गेलाय. वंदे मातरम हॉलच्या बाजूला मागे जुन्या गव्हर्नमेंट कॉलेजच्या वस्तीमध्ये जुनं हॉस्टेल आहे. त्या हॉस्टेलमध्ये खऱ्या अर्थानं हैदराबाद मुक्ती संग्रामाचा प्रारंभ झाला. काय झालं की या हॉस्टेलमध्ये विद्यार्थी काय 50 विद्यार्थी असतील, त्यावेळेस काय प्रभाव नव्हता, पण हे 50 विद्यार्थी जेवताना वंदे मातरम म्हणून प्रार्थना करून जेवायला बसायचे. अनेक वर्ष हा प्रघात चालू राहिला. 1937 साली काय झालं माहिती नाही, तुमच्या निजामी प्रशासनाच्या लक्षात आलं की अरे हा वंदे मातरम म्हणजे अवघड आहे, राष्ट्रगीत आहे भारताचं आणि आपण म्हणून चांगलं नाही. आणि म्हणून उस्मानिया विद्यापीठाच्या व्हाईस चान्सलरने एक फतवा काढला की कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये अशा प्रकारचं वंदे मातरम म्हटलं जाऊ नये. आणि आता खरा संघर्ष सुरू झाला. हा खरा संघर्ष जो आहे तो हैदराबाद राज्यातल्या विद्यार्थी, रयत आणि प्रशासन यांच्यातला हा खरा संघर्ष आहे. आणि या संघर्षाने हैदराबाद मुक्ती संग्रामाला फार मोठं सामर्थ्य दिलं. जेवढे सगळे कार्यकर्ते पुढे हैदराबाद मुक्ती संग्रामात तयार झाले ते या वंदे मातरम चळवळीतून उभे राहिले. सांगायचं म्हणजे त्याचं औरंगाबादला ही वंदे मातरम चळवळ सुरू झाली. त्याचा लोन हैदराबादमध्ये उस्मानिया विद्यापीठापर्यंत पोहोचलं आणि विद्यापीठामध्ये देखील हैदराबाद वंदे मातरम म्हणण्याचा प्रघात रूढ झाला. आणि इंग्रजांनी आणि प्रशासनानं या सगळ्या वंदे मातरम म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांना रिस्ट्रिक्ट केलं. 50 विद्यार्थी नव्हे, जास्त शेकडो विद्यार्थी अक्षरशः त्या तुलनेत शेकडो अतिरिक्त अतिशयोक्त शब्द आहे, पण प्रत्यक्षात वास्तवाचं म्हणण्याचा अर्थ की बहुसंख्य विद्यार्थी हैदराबाद राज्यातले वंदे मातरम म्हणतायत म्हणून रेस्टिकेट झाले. आणि हे रेस्टिकेट झालेले विद्यार्थी यांना पर्याय म्हणून काय केलं गेलं, निदान भारत त्या काळातलं ब्रिटिश शासन आणि स्वतंत्र भारतातला
पार्टीज आपल्याला मदतीला आल्या आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना नागपूरमध्ये प्रवेश दिला नरसिंहरावच्या पी व्ही नरसिंहराव ही सगळी त्या पिढीतली माणसं आहेत. सांगायचं म्हटलं तर इथे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातला हैदराबाद मुक्ती संग्राम इथे सुरू होतोय 1937 साली. त्यातला पहिला टप्पा आहे. आणि इथून मग आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडते की संपूर्ण हैदराबाद राज्यामध्ये जेव्हा पाश्चात्य महाराष्ट्र आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा प्रचंड विकास झालेला आहे. फर्ग्युसन कॉलेज अस्तित्वात आले, एल्फिन्स्टन आहे, ही सगळी कॉलेजेस अस्तित्वात आलेली आहेत. त्या पार्श्वभूमीवर आमच्या मराठवाड्यामध्ये 1937ला अगदी 1947 पर्यंत अवस्था अशी होती की फक्त एकमेव कॉलेज अस्तित्वात होतं आणि हे ते गव्हर्नमेंट कॉलेज. आणि या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये देखील अनेक प्रकारची बंधनं होती. सांगायचा मतितार्थ असा की इथे खऱ्या अर्थानं हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा प्रारंभ होतो आणि त्याचबरोबर शिक्षणाचा माध्यम मराठी असावं असा प्रयत्न केला. परंतु मराठी शाळा काढताच येत नव्हत्या असे इतके स्ट्रिक्ट असे नियम या हैदराबाद प्रशासनाचे होते. या स्ट्रिक्ट याच्यावर मात करून पहिला प्रयत्न जर कोणी केला असेल तर तो स्वामी रामानंद तीर्थांनी केला. म्हणजे स्वामी रामानंद तीर्थांनी हिप्पर गेला त्यांची पहिली शाळा काढली की ज्या शाळेचं स्वरूप धार्मिक नव्हतं. एक लक्षात घ्या आणखी महत्त्वाचं, आपल्याला सामान्यपणे स्वामी रामानंद तीर्थांच्या भगव्या पोशाखाकडे पाहिल्यानंतर एक गैरसमज होऊ शकतो की अरे हा हिंदुत्ववादी होता. हा भगव्या पोशाखातला हिंदुत्ववादी नव्हता. स्वामीजी त्या अर्थानं कधीही हिंदुत्ववादी नव्हते. हिंदू मुसलमान असा कधीही भेद स्वामीजींच्या आयुष्यामध्ये झालेला आपल्याला दिसत नाही. सांगायचा मतितार्थ की या स्वामीजींनी हिप्पर गेला हैदराबाद राज्यातली पहिली मराठी शाळा काढली आणि ही शाळाच हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या स्वातंत्र्य सैनिकांचं मुख्य प्रेरणास्थान ठरलं आणि तिथून शेकडो विद्यार्थी बाहेर पडले. अर्थात ती शाळा म्हटल्यानंतर आपल्यासमोर आजचा जो विस्तार आहे तो विस्तार नाही आहे, अगदी मर्यादित अशा स्वरूपाची ती शाळा होती. आणि अशा शाळांच्याच पर्यायानं नंतर औरंगाबादला सरस्वती भवन झाली, अंबाजोगाईची कॉलेज झालं, अशा 4-5 शाळा संस्था मग हळूहळू निर्माण झाल्या आणि शिक्षणाच्या माध्यमातून भारतीय हैदराबाद मुक्तीसंग्रामाला प्रेरणा मिळाली. सांगायचा मतितार्थ असा की ही स्वातंत्र्य चळवळ अशी या विद्यार्थी चळवळीतून सुरुवात झाली आणि या विद्यार्थी चळवळीतून सुरू झालेल्या या संघर्षाला अंतिमतः 1947ला जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा खऱ्या अर्थानं जोर जो चढला भारतीय हैदराबाद मुक्तीसंग्रामाला. याचं कारण असं की उर्वरित भारत स्वतंत्र झालेला होता आणि आपण पारतंत्र्यात खितपत पडलेलो होतो. या पारतंत्र्यातून स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न आज स्वामी रामानंद तीर्थांच्या नेतृत्वात, गोविंदभाई श्राफांच्या नेतृत्वात, पी व्ही नरसिंहरावांपासून शंकररावांपर्यंत असंख्य कार्यकर्ते या स्वातंत्र्य चळवळीमध्ये होते ज्यांनी आपल्याला प्रेरणा दिली आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं आज आपण मुक्तपणे हैदराबादचा मुक्तीसंग्राम साजरा करू शकतो. सांगायचा मतितार्थ आज आपण राजसत्तेतून मुक्त आहोत. भारतात आशिया खंडातला राजसत्ता संपवणारा शेवटचा संघर्ष म्हणून खरं म्हणजे आपण हैदराबाद मुक्तीसंग्रामाकडे पाहिलं पाहिजे. जसं फ्रेंच राज्यक्रांतीकडे आपण पाहतो तसंच तितकंच महत्त्व हैदराबाद राज्यातल्या या स्वातंत्र्य संग्रामाला दिलं पाहिजे. कारण इथे हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम झाला आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायला लागेल की या सगळ्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये आवर्जून उल्लेख जो केला जातो, प्रामुख्याने केला जायला पाहिजे, तो सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सहयोगाचा आहे. सरदार वल्लभभाई काय गंमत कशी आहे माहिती आहे का, भारतीय राजकारणामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक व्हिजन आहे, पॉलिटिकल व्हिजन, आणि एक काल्पनिक असं वास्तव आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या डोक्यामध्ये काल्पनिक असं वास्तव बसलेलं होतं की हैदराबाद राज्य हे खऱ्या अर्थानं भारताचं प्रातिनिधिक राज्य आहे की ज्या राज्यामध्ये बहुभाषिकता आहे, बहुधर्मिकता आहे. तेव्हा हे सगळं बहुभाषिक बहुधार्मिक
बहुसांस्कृतिक असं हे राज्य कायम टिकलं पाहिजे, म्हणजे भारताचं प्रातिनिधिक स्वरूप तिथे दिसेल. आणि म्हणून स्वामी असा एक वाद रूढ झालेला होता की पंडित जवाहरलाल नेहरूंना हैदराबाद राज्य सातत्यानं कायम राहावं हीच भूमिका होती. याच्या पार्श्वभूमीवर सरदार वल्लभभाई पटेलांची भूमिका वेगळी होती. सरदार वल्लभभाई पटेलांना खंड जे खटकत होतं ते हे हैदराबाद राज्यातल्या रयतेची होणारे हाल अपेक्षा. आणि म्हणून 1947ला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा हैदराबाद राजांनी हैदराबादच्या निजामानं स्वतंत्र राहायचा जरी प्रयत्न केलेला असला तरी हा प्रयत्न हाणून पाडावा ही भूमिका भारतीय राजकारणातल्या तुमच्या सरदार वल्लभभाई पटेलांसारख्या नेत्यांची होती. आणि म्हणूनच भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आपल्याला वर्षभर या पारतंत्र्यात राहावं लागलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1947ला मी औरंगाबादलाच होतो. मला आठवत होतं, मी 10 वर्षाचा आहे. मला तो वास्तव आठवत आहे. हैदराबाद राज्य आहे आपल्या औरंगाबादमध्ये कुठेही तिरंगा झेंडा फडकवला गेला नाही. स्वातंत्र्य दिन साजरा केला गेला नाही. ज्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांनी तिरंगा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न केला, वंदे मातरम म्हणण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्यांना हर्सुलच्या जेलमध्ये डांबण्यात आलेलं होतं. हजारो शेकडो कार्यकर्ते या जेलमध्ये होते. आणि हे सगळं पाहण्याचं वास्तव असं की माझे चुलते आणि बाकीचे सगळे बरेचसे नातेवाईक आमच्या आम्ही औरंगाबादचं केळीबाजारमध्ये आमचं घर होतं. ही सगळी माणसं या स्वातंत्र्य सैनिकांची सेवा करणार, म्हणजे तिरंगा याच्यामध्ये जायचं. यांचं कार्य काय, बाकी सामान्य कार्यकर्त्यांचं काम काय होतं तर तुरुंगामध्ये डांबलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची मदतीला डबा पाठवायचा किंवा आणि काही मेसेजेस द्यायचे. ही कामं करणारे असे कार्यकर्ते मला अनेक पाहिलेले आठवतात की ज्या कार्यकर्त्यांनी ही स्वातंत्र्य संग्रामाला खऱ्या अर्थानं प्रेरणा दिली. सांगायचा अर्थ असा की 1947ला भारत स्वतंत्र जरी झाला तरी आपण तिरंगा फडकवू शकलो नाही, वंदे मातरम म्हणू शकलो नाही. आणि म्हणूनच वंदे मातरम असा स्वतंत्र हॉल औरंगाबाद शहरामध्ये निर्माण करण्यात आला. आणि पोलीस ॲक्शन नंतर हा सगळा भाग झाला. आणि मग पोलीस ॲक्शन करावं लागलं आणि भारतामध्ये हैदराबाद राज्याचं विलिनीकरण करावं लागलं. हे सगळं विलिनीकरण होण्याला ज्यांच्यामुळे प्रेरणा मिळाली त्या सगळ्या प्रेरक अशा महापुरुषांना वंदन करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. सरांच्या व्याख्यानामुळे एक उत्साह तर आलाच आहे, पण अनेक जे गैरसमज असतात ना आपले, की आपल्याला वाटतं की असं झालं असेल बाबा, पण आज ते काही जे गैरसमज होते ते दूर झाले, सत्यता काय होती हे कळलं. त्यामुळे खरं तर खूप खूप धन्यवाद सर, आज तुम्ही आमच्या समोर इतकं छान व्याख्यान आम्हाला दिलं. कोणाला काही प्रश्न आहेत मराठवाडा मुक्तीसंग्रामाबद्दल? जर असतील तर सर आपल्याला उत्तरं द्यायला तयार आहेत. आणि मला वाटतं की आपण आपल्या मनातली प्रश्न दूर केली पाहिजेत. हा चांगला चान्स आहे. तो संदर्भ असा येतो की हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना 1937ला जेव्हा जाते, ती स्थापना झाल्याबरोबर काँग्रेसची बंदी येते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायचं हे या बाबतीत मार्गदर्शन घेण्यासाठी म्हणून खरं म्हणजे नेहरूंना नाही, गांधींकडे ही मंडळी गेली. स्वामी रामानंद तीर्थांपासून ही सगळी विंडो वगैरे, आणि त्यांच्याशी मार्गदर्शन त्यांनी केलं. आणि हे मार्गदर्शन करताना
एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो हैदराबाद. एक लक्षात घ्या की भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये 2 प्रकारचे संघर्ष आहेत. एक अहिंसात्मक संघर्ष आहे महात्माजींच्या नेतृत्वाखाली झालेला, आणि दुसरा हिंसात्मक सशस्त्र लढा आहे. एकूण भारतीय स्वातंत्र्य चळवळ अशा 2 विभागामध्ये विभागली गेलेली आहे. सशस्त्र लढा हा हिंदुत्ववाद्यांचा असं आपण गृहीत धरतो, आणि अहिंसक लढा हा बाकीचा सामान्य रयतेचा असा आमचा भ्रम झालेला आहे. तीच भूमिका घेऊन आपण हैदराबाद राज्यात पाहतो. आणि मग हैदराबाद राज्याची विभागणी आपण अशी करतो की हैदराबाद राज्यातही हिंदुत्ववादी होते, त्यांनी संघर्ष केला. एक लक्षात घ्या की हैदराबाद राज्यातला संघर्ष हा हिंदुत्ववाद्यांचा संघर्ष नव्हता, काँग्रेसच्याच नेतृत्वाखाली झालेला हैदराबाद राज्यातला संघर्ष आहे. या अनुषंगानेच हैदराबाद राज्यातले नेते स्वामी रामानंद तीर्थ यासारखे पंडित जवाहरलाल नेहरूंना भेटले, गांधीजींना भेटले. कुठल्या अनुषंगाने भेटले की त्यांनी ही भूमिका मांडली आहे की आम्ही कितीही गांधीवादी असलो, आम्हाला अगदी नितांत श्रद्धा आहे महात्माजींच्या अहिंसक विचारावर, तरीही परिस्थिती अशी आहे की आम्हाला शस्त्र घेतल्याशिवाय जगणं शक्य नाही. तेव्हा आम्ही जगावं का मरावं, म्हणजेच आम्ही सशस्त्र लढा करावा की न करावा अशा संभ्रमामध्ये हैदराबाद राज्यातले हे सगळे कार्यकर्ते आहेत. त्या अनुषंगाने ते स्वामीजींना त्या अनुषंगाने ते महात्माजींना भेटले आणि महात्माजींनी आणि नेहरूंनी मूक संमती दिली की ठीक आहे, आता पर्यायच नसेल तर तुम्ही स्वीकारा. आणि म्हणून एक लक्षात घ्या की हैदराबादचा मुक्तीसंग्राम हा सशस्त्र लढा आहे. हा सशस्त्र लढा आहे, म्हणजे या सशस्त्र लढ्यात भगिनींचं फार मोठं योगदान आहे. अगदी औरंगाबाद मधल्या अगदी आशाताई वाघमारेंपासून अनेकांची नावं घेता येतील. आशाताई वाघमारे किंवा नांदेडला या सगळ्यांनी, काबरा आहेत, या सगळ्या स्त्रियांनी शस्त्रास्त्र पुरवण्याचं काम केलं आहे. शस्त्रास्त्र पुरवण्याचं म्हणजे शस्त्रास्त्र कुठून आणायची तर नागपूरला जायचं, कलकत्त्याला जायचं, मद्रासला जायचं, तिथूनही शस्त्रास्त्र आणि अक्षरशः इथे पोटावर लपवायची आणि गर्भार असल्याचा हा म्हणून ही शस्त्रास्त्र. हा जीवावर उदार होऊन केलेलं काम हे स्त्रियांचं फार मोठं योगदान आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा इथे सशस्त्र लढा झाला त्या सशस्त्र लढ्यानं भारतीय प्रशासनानं, त्या काळातल्या स्वतंत्र भारतानं आपल्याला फार मोठं मदत केली. आपण शस्त्रास्त्र सगळी मागवली, नागपूरहून मागवली जातात, मद्रासला आपले कार्यकर्ते जातात. एवढंच नाही, स्वतंत्र आकाशवाणी इथे निर्माण झाली. आकाशवाणी केंद्र आपण स्वतंत्र हैदराबाद राज्यातलं स्वतंत्र आकाशवाणी केंद्र चालू. सांगायचा मग तिथे अर्थ असा की भारतीय स्वातंत्र्य संग्राम पूर्णपणे गांधीवादी विचाराचा असा अहिंसक संग्राम आहे. तर हैदराबाद राज्यातला संघर्ष हा सशस्त्र लढा आहे, आणि हा सशस्त्र लढा लढणारे कार्यकर्ते गांधीजींच्या अहिंसेवर नितांत श्रद्धा बाळगणारी माणसं आहेत. पण पर्याय नसल्यामुळं आता शस्त्र आहे. आणि मग गांधीजींनी मूक संमती दिल्याचं म्हटलं जातं की गांधीजी म्हणाले ठीक आहे, माझी अहिंसा ही पुळचटांची नापाकांची अहिंसा नाही, तर तुम्ही शस्त्र घेताय ठीक आहे, त्या मर्यादेत तुम्ही वापरा. असं कन्सेंट या पंडितजी नेहरूंनी आणि गांधीजींनी या सगळ्या कार्यकर्त्यांना दिलेलं होतं. म्हणून हा लढा अक्षरशः सशस्त्र लढा होता. बॉर्डर कॅम्प्सवर हल्ले झाले. त्यातला सगळ्यात मोठा महत्वाचा प्रसंग म्हणजे उमरी बँक ॲक्शन आहे. उमरी बँक लुटली गेली, आणि लुटली गेली म्हणजे दिवसा, 4 वाजता 5 वाजता 2-3 बैलगाड्या आणि बैलगाड्यामध्ये, आणि त्याहीपेक्षा बैलगाड्यामध्ये अक्षरशः पैसा पोत्यामध्ये दाबून टाकला गेला. आणि या बैलगाड्या तुमच्या नांदेडहून म्हणजे उमरीहून या सगळ्या बैलगाड्या उमरखेडला गेल्या. उमरखेडून हा पैसा सगळा सोलापूरला गेला. पण बँक लुटली गेली हे सांगण्यापेक्षा महत्वाचा भाग असा आहे की बँक लुटली गेली तेव्हा जो पैसा, अगदी हल्ली कलदार पैशापासून एक पैशाचाही कुठे गैरव्यवहार, अपहार झालेला नाही,
हे लक्षणीय आहे. एवढी सचोटी त्या काळातल्या या स्वातंत्र्य सैनिकांची आहे. मी वंदन करतो खरं म्हणजे या स्वातंत्र्य सैनिकांच्या सचोटीला. ही सचोटी क्वचित होती. 5 पैसाही इकडे तिकडे गेलेले नाही. पेपरला जी बातमी आली लुटली गेल्याची ती बातमी, आणि बँकेमधून रिपोर्ट जो येतोय ती बातमी, आणि सोलापूरच्या काँग्रेस कार्यालयात जमा झालेली रक्कम, या रक्कमेमध्ये एक नवा पैसा आणि जुन्या पैशाचा हैदराबाद राज्यातला 1 पैसाही फरक नाही. तेव्हा आपण खऱ्या अर्थानं कृतज्ञता व्यक्त करायची ती या कार्यकर्त्यांना, की ज्या कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा हा सचोटी आणि प्रामाणिकपणा हा अक्षरशः कल्पनातीत आहे. तर त्यांना आपण अभिनंदन. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करते एमजीएम विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर विलास सपकाळ सर यांना की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. सर्वप्रथम मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आज आपण डॉक्टर प्रभाकर देव जे 90-92 वर्ष वय आहे, त्यांनी आपल्याला त्यांच्या वयाच्या मागे म्हणजे अजून 100 वर्ष मागे नेले, आणि जवळपास 100-150 वर्षाचा इतिहास हा अगदी ज्याला सनावली म्हणतात. इतिहास शिकत असताना आपल्याला म्हणायचं होतं की भारताचा पहिला उठाव कधी झाला, 1857, सुरत कधी लुटल्या गेली, अशा जे सनावली असेल तर सरांना त्या डेट सुद्धा लक्षात आहे. हे आपण आज यासाठी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण वयाने जितके आपण मॅच्युअर होत जातो तितके तल्लख होत जातो, तितकी आपली मेमरी ही शार्प होत जाते, आणि ते आपलं भविष्य म्हणजे भूतकाळातल्या गोष्टी ह्या वर्तमान काळाच्या अनुषंगाने आपण प्रेझेंट केल्या जातात. आज इतिहासाचा एक नवीन पैलू म्हणजे माहिती जी फॅक्ट आहे ती नव्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सरांनी सांगितली. खरोखर जेव्हा स्वातंत्र्य आपण म्हणतो मुक्ती संग्राम आणि स्वातंत्र्य प्राप्ती, जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीपासून स्वातंत्र्य पाहिजे तेव्हा आजच्या आपल्या अगदी कायद्याच्या भाषेमध्ये ॲटोनॉमी ऑर ॲटोनॉमस पॉवर टू मेक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन, फायनान्शियल डिसिजन आणि त्याचबरोबर डेव्हलपमेंट रिलेटेड डिसिजन. आज जरा सरांनी जेव्हा सांगितलं की इंग्रजांनी त्यांच्या अत्यंत अशा श्रूड अप्रोचने 565 राज्यांना पर्याय दिले. खरं पाहिलं तर त्यांनी मांडलिक राजांवर संपूर्ण आपलं नियंत्रण तर ठेवलंच होतं, त्यांना डिसिजन मेकिंग पॉवर ठेवली नव्हती. त्यांनी असं ठेवलं होतं की जर राजा ठेवला तर प्रजा ही राजाला मानते, आणि म्हणून राजावरच कंट्रोल ठेवला की ऑटोमॅटिक प्रजावर कंट्रोल होतो. आणि म्हणून त्यांचा एक प्रतिनिधी नेहमी त्या राजसभेमध्ये हजर असायचा की जेव्हा काही डिसिजन घेण्यात येत होतं की वेदर इट इज, कारण त्यांनी ते 1857 नंतर त्या पद्धतीची एक प्रशासकीय व्यवस्था स्थापन केली. आणि म्हणून मग जे राजे ऐकत नव्हते त्यांनी किंवा ज्यांच्याकडे पुढचा वंश नसेल तर त्यांनी खालसा केला. त्याला ॲनेक्स म्हणायचे की याला पुत्र नसल्यामुळे झाशीच्या राणीच्या पुत्राला त्यांनी दत्तक पुत्राला त्यांनी मानले नाही, आणि म्हणून झाशीच्या राज्य विलीन करण्यात आलं, खालसा करण्यात आलं. आपल्याला पुढचा संग्राम माहिती. तर इतिहासापासून आपल्याला शिकण्यासारखं जे आहे की ज्या पद्धतीचं वैचारिक दृष्टीने आपण इतिहास अभ्यासतो आणि तो आज आपल्याला आपल्या पुढच्या भविष्याच्या साठी कसा कामात पडतो. आज आपल्याला कल्पना आहे की हैदराबाद इज नोन ॲज अ IT हब, म्हणजे हैदराबाद ही आंध्र प्रदेशची राजधानी झाली. आंध्र प्रदेश अगदी फ्लरिश राज्य होत होतं, आणि मग तेलंगणा आणि आंध्र प्रदेश असे 2 राज्य झाले. आज आंध्र प्रदेशची राजधानी हैदराबाद आहे. आपल्याला कल्पना आहे की इट इज वन ऑफ द लीडिंग इकॉनॉमिक स्टेट आहे. त्याचा भाग म्हणून आपण जो सेपरेट झालो मराठवाड्यामध्ये, सरांनी सांगितलं की विश्वास बसत नाही की 5 डिस्ट्रिक्ट मिळून 1 कॉलेज होतं. आज आपण जर बघितलं तर आज शिक्षणाचा प्रसार, संशोधनाचा प्रसार, त्याचबरोबर आज विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीचं शिक्षणाची आवश्यकता आहे ती शैक्षणिक पद्धती
फार मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे. आजचे विद्यार्थी IT रिलेटेड बद्दलच बोलतात, त्याचबरोबर ते काहीतरी नवीन करू इच्छितात आणि या संग्रामामधनं मिळालेलं जे स्वातंत्र्य आहे, त्या स्वातंत्र्य त्यांना बौद्धिक स्वातंत्र्य मिळालं, त्याचबरोबर विचार करण्याचं स्वातंत्र्य, निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आणि स्वतःचा विकास स्वतः ठरवण्याचं स्वातंत्र्य मिळाल्यामुळे आज विद्यार्थी आणि त्याचबरोबर आपण सर्व शिक्षक, त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की आज किती मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्रांती होते. म्हणजे छत्रपती संभाजीनगर असेल किंवा आपण बघितलं की जालन्यासारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्टील मॅन्युफॅक्चरिंग हब आहे. म्हणजे पूर्ण भारतभरात जेवढं नसेल तेवढं स्टील बोकारो नंतर या ठिकाणी आहे. तर खरोखर या ठिकाणी आता मग सेमीकंडक्टर असेल, इलेक्ट्रिक व्हेकल असेल, तर या संग्रामातनं ज्या पद्धतीने आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि त्या स्वातंत्र्याचा उपयोग करता करता आपली दुसरी तिसरी पिढी आज या ठिकाणी स्वातंत्र्याचा तर उपयोग घेत आहे, उपभोग पण घेत आहे आणि त्याचबरोबर विकास करत आहे आणि त्याला सपोर्ट होतो आहे शैक्षणिक विकास. मला आठवतं की उस्मानिया युनिव्हर्सिटी, हैदराबाद युनिव्हर्सिटी इज वन ऑफ द लीडिंग सेंट्रल युनिव्हर्सिटी. उस्मानिया युनिव्हर्सिटी तर आहेच आणि त्याच बरोबर तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक क्रांती झालेली आहे आणि म्हणून या सर्व एकत्र आलेल्या म्हणजे तेव्हा खरोखर वैचारिक आणि विवेकपूर्ण घेतलेल्या निर्णयामुळे सर्व राज्य एकसंघ, कारण जेव्हा स्वातंत्र्याचा संग्राम सुरू होता तेव्हा इंग्रजांनी व्यापलेल्या प्रेसिडेन्स मध्येच नव्हता, तर संपूर्ण भारतामध्ये होता आणि म्हणून जेव्हा लक्षात आलं सर्व लोकांना की लोकशाही ही एकच पद्धत अशी आहे की ती विकासासाठी कामात पडेल आणि म्हणून त्यांनी आज सुद्धा आपण पाहतो की फक्त एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण राजे रजवाडे किंवा त्यांना आपण मानतो, परंतु सर्व पद्धतीने आज MS युनिव्हर्सिटी बडोदा आपण विचार केला तर गायकवाड स्टेट होतं त्या ठिकाणच्या, आज सुद्धा चान्सलर गायकवाड फॅमिली मधले असतात आणि मग व्हाईस चान्सलर त्यांनी एवढी मोठी जागा. त्याचबरोबर तुम्ही BHU जर बघितलं, अशा मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये कन्वर्ट झाले आणि ते राज्य जे आहे इट हॅज बिकम अ स्टेट ऑफ. आपण पुणे विद्यापीठाची जर बिल्डिंग बघितली तर इट वॉज अ गव्हर्नर्स हाऊस आणि त्या ठिकाणी त्यांनी आज विद्यापीठामध्ये तुम्ही तिथे बघितलं तर तिथे भुयारी मार्ग सुद्धा आहे की इट हॅज बिकम नाव द टनेल ऑफ लिबर्टी. म्हणजे त्या ठिकाणी पाहण्यासारखं आहे आणि म्हणून आज आपण बघितलं की उशिरा का होईना, म्हणजे आता जी प्रगती केली आहे ती हे 1.5 वर्षाचा नंतर प्राप्त झालेल्या स्वातंत्र्यानंतर. आपण स्वातंत्र्य कोणापासून मिळालं सरांनी मोठ्या प्रमाणावर सांगितलं, अगदी विस्तृत पद्धतीने सांगितलं, परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण जी आज प्रगती केली आहे ती प्रगतीचा वेग असाच ठेवला पाहिजे असं या मुक्ती दिना प्रसंगी मी इथे व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करते प्राध्यापिका डॉक्टर आशा देशपांडे मॅडम यांना की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने सरांचं जे व्याख्यान झालं ते खरोखर विचार करायला लावणारं होतं. जेव्हा हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा एकूण विचार आपल्यासमोर येतो तेव्हा या जुलमी राजवटीविरुद्ध अनेकांनी दिलेलं बलिदान, तो संघर्ष आपल्या नजरेसमोर उभा राहतो. पण सरांनी आज वेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर एक बाजू मांडली, ती म्हणजे त्या काळामध्ये असलेली राजकीय परिस्थिती, सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थिती आपल्यासमोर उभी राहिली आणि प्रत्यक्ष ज्यांनी या परिस्थितीचा अनुभव घेतलेला आहे, ही सगळी परिस्थिती पाहिलेली आहे, स्वतः अनुभवलेली आहे, त्यांचे अनुभव आपल्याला ऐकायला मिळाले. मला वाटतं सर तुमच्या दमदार आवाजामध्ये आजचं व्याख्यान नक्कीच आम्हाला खूप ऊर्जा देणार आहे. इतिहास का वाचावा असा एक प्रश्न नेहमी असतो, तर इतिहास नक्कीच प्रेरणा देतो. सहज मनात कल्पना आली, जर हा मुक्तीसंग्राम झाला नसता तर काय मराठवाड्याची स्थिती काय राहिली असती, म्हणजे पारतंत्र्यात आपण राहिलो असतो. हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे अर्थातच या लढ्यामध्ये ज्यांनी खूप प्रयत्न केले, बलिदान दिलं आणि त्याच्यामुळेच आपण आज स्वतंत्रपणे मराठवाडा म्हणून आपण आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे आणि आपली भरपूर प्रगती झाली आहे असं आत्ताच सरांनी सांगितलेलं आहे. सर आपण आलात आणि आम्हाला अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले
आभार व्यक्त करते. या प्रसंगी निश्चितच बाबासाहेब परांजपे, देवीसिंग चव्हाण, ताराबाई नांदेडच्या आणि दगडाबाई शेळके अशी अत्यंत महत्त्वाची जी नावं होती त्या सगळ्यांची नक्कीच आठवण झालेली आहे. हा इतिहास नक्कीच आपल्याला प्रेरणा देणारा आहे. सर, आम्ही अशी विनंती करतो की विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा हा लढा जाणं गरजेचं आहे. त्यामुळं पुढे कधीतरी आपण नक्कीच विद्यार्थ्यांशी सुद्धा हा संवाद पुढे ठेवूया. आपले आभार व्यक्त करते. आपण अत्यंत मोलाचा असा वेळ दिला. त्यासोबतच सपकाळ सरांनी एकूणच या कार्यक्रमाचा आढावा काय होता आणि उद्देश काय होता, त्यासोबतच सरांचं जे भाष्य होतं त्यावरती त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे आणि सर इथे आले त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करते. तसेच डॉक्टर आशिष गाडेकर सर, जे आम्हाला कायमच कार्यक्रमामध्ये प्रेरणा देतात, त्यांचे आभार व्यक्त करते. देव सर इथे उपस्थित आहेत, त्यांचे खूप आभार. आणि एवढ्या सकाळी आपण मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला त्याबद्दल आपले सर्वांचे आभार व्यक्त करते. त्यामध्ये शेळके मॅडम, शिंदे सर, प्राप्ती मॅडम, कौर मॅडम आणि बाकी सगळी मंडळी, सर्वांचे आभार व्यक्त करते. आणि याबरोबरच आजचा हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. पण त्यापूर्वी एक कॅप्टन दानवे सर, जे अशा कार्यक्रमात नेहमीच आपल्यासोबत असतात, आणि साऊंड सिस्टीम आणि ही सगळी मंडळी, त्यांचे आभार व्यक्त करते आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद.